दोस्तांनो, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या बाजारात जे काही घडत आहे ते खरोखरच लक्ष देण्यासारखं आहे. कारण बुलियन मार्केटमध्ये अचानक मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि अनेक गुंतवणूकदार, व्यापारी तसेच सामान्य ग्राहक यांच्यात एकच प्रश्न फिरतो आहे की पुढे नेमकं काय होणार आहे. आज 14 मार्चच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेले संकेत पाहिले तर थोडासा दिलासा देणारी बातमी समोर येते आहे. कारण काही दिवस सतत वाढ आणि घसरण अनुभवलेल्या सोन्या चांदीच्या किमतींमध्ये आज हलकी नरमाई दिसून आली आहे. पण ही नरमाई नेमकी किती काळ टिकणार आणि पुढे बाजार कोणत्या दिशेने जाणार हा मोठा प्रश्न आहे. सर्वात आधी आपण जागतिक बाजाराचा अंदाज घेऊया. कारण जगात जे घडतं त्याचा परिणाम भारताच्या बाजारावरही मोठ्या प्रमाणात दिसतो. आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंज म्हणजेच कॉमेक्सवर आज सोन्याची किंमत थोडी खाली आली असून ती अंदाजे $523 प्रति औंसच्या आसपास पोहोचली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीतही हलकी कमजोरी दिसून येते आहे आणि ती सुमारे 880च्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजेच मागील काही दिवसांच्या तुलनेत दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये थोडी शांतता दिसत आहे. पण बाजारात काम करणारे तज्ज्ञ सांगतात की ही शांतता म्हणजे कायमची घसरण नाही, तर सध्या चालू असलेली एक नैसर्गिक हालचाल आहे. आता जर भारतातील चांदीच्या किमतीकडे पाहिलं तर मोठ्या शहरांमध्ये आजचे दर जवळपास समान दिसतात. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये 10 ग्राम चांदीची किंमत साधारण 2750 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला 100 ग्राम चांदी खरेदी करायची असेल तर त्याला जवळपास 27,500 रुपये खर्च करावे लागतील. पण दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये परिस्थिती थोडी वेगळी दिसते. कारण तिथे चांदीची किंमत थोडी जास्त आहे आणि 10 ग्राम चांदी जवळपास 2800 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. आता सोन्याच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये थोडा फरक दिसतो, पण एकूण ट्रेंड जवळपास समान आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 1,59,810 रुपये प्रति 10 ग्राम इतकी नोंदवली गेली आहे. तर 22 कॅरेट सोनं जवळपास 1,46,500 रुपयांवर विकलं जात आहे आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 1,19,990 रुपयांच्या आसपास आहे. जर आपण आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईकडे पाहिलं तर तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 1,59,600 रुपयांच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोनं जवळपास 1,46,350 रुपयांवर आणि 18 कॅरेट सोनं साधारण 1,19,740 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. पण या सगळ्या आकड्यांमागे एक मोठा प्रश्न दडलेला आहे आणि तो म्हणजे पुढच्या काही महिन्यात सोनं वाढणार की कमी होणार. कारण बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदार सध्या हाच अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त दरच पाहणार नाही, तर या दरांच्या मागचं खरं कारण आणि पुढे काय होऊ शकतं याचाही सविस्तर आढावा घेणार आहोत. कारण ही कथा फक्त आकड्यांची नाही, तर जगभरातील अर्थव्यवस्था, राजकारण आणि गुंतवणुकीच्या मानसिकतेची आहे आणि कदाचित या सगळ्याचा तुमच्या भविष्यातील निर्णयांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. आता आपण भारतातील इतर मोठ्या शहरांकडे वळूया. कारण सोन्याच्या किमतींचं चित्र संपूर्ण देशात कसं आहे हे समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दक्षिण भारतातील मोठं शहर चेन्नई इथे सोन्याचे दर थोडे जास्त दिसत आहेत आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 1,61,200 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोनं सुमारे 1,43,600 रुपयांवर आणि 18 कॅरेट सोनं जवळपास 1,24,000 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे कोलकातामध्ये सोन्याचे दर मुंबईच्या जवळपास समान दिसतात, जिथे 24 कॅरेट सोनं सुमारे 1,59,760 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोनं सुमारे 1,46,350 रुपये आणि 18 कॅरेट सोनं जवळपास 1,19,740 रुपयांवर मिळत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्येही जवळपास असाच ट्रेंड दिसतो, जिथे 24 कॅरेट सोनं सुमारे 1,59,710 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोनं 1,46,400 रुपये आणि 18 कॅरेट सोनं सुमारे 1,19,790 रुपयांवर विकलं जात आहे. उत्तर भारतातील लखनौमध्येही दर जवळपास दिल्लीसारखेच आहेत आणि तिथे 24 कॅरेट सोनं सुमारे 1,59,810 रुपये
22 कॅरेट सोनं 1,46,500 रुपये आणि 18 कॅरेट सोनं सुमारे 1,19,890 रुपयांवर आहे. बिहारची राजधानी पटना इथेही जवळपास तसंच चित्र दिसतंय, जिथे 24 कॅरेट सोनं सुमारे 1,59,710 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,46,400 रुपये आणि 18 कॅरेट सोनं सुमारे 1,19,790 रुपयांवर मिळतंय. तर हैदराबादमध्येही सोन्याचे दर मुंबई आणि कोलकात्यासारखेच दिसत आहेत, जिथे 24 कॅरेट सोनं सुमारे 1,59,600 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,46,350 रुपये आणि 18 कॅरेट सोनं जवळपास 1,19,740 रुपयांच्या आसपास आहे. पण आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की जगभरात इतके तणाव सुरू असताना सोन्याच्या किमतीत मोठी उडी का दिसत नाही? कारण सामान्यतः जेव्हा जागतिक राजकीय तणाव वाढतो तेव्हा सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून झपाट्याने वाढतं. पण यावेळी तसं होताना दिसत नाही आणि यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी हालचाल. कारण अलीकडेच हार्मोज सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता व्यक्त झाल्यामुळे तेलाच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आणि कच्च्या तेलाची किंमत अचानक वाढू लागली. काही काळापूर्वी $60 प्रति बॅरलच्या आसपास असलेलं तेल आता $100च्या दिशेने सरकत असल्याचं दिसतंय आणि तेल महागलं की जगभरात महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची ताकद. कारण सध्या जगातील अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे वळत आहेत आणि त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. सामान्यतः जेव्हा डॉलर मजबूत होतो आणि व्याजदर जास्त असतात तेव्हा सोन्याच्या किमतींवर दबाव येतो आणि त्यामुळेच सध्या सोन्याच्या बाजारात फार मोठी तेजी दिसत नाही. मात्र इथेच गोष्ट संपत नाही, कारण बाजारातील अनेक तज्ज्ञ अजूनही असं मानतात की दीर्घकालीन दृष्टीने सोन्याचं भविष्य सकारात्मक दिसत आहे आणि अनेक विश्लेषकांच्या अंदाजानुसार 2026 या वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे संकेत दिसू लागले तर गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळू शकतात आणि अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती अचानक झपाट्याने वाढू शकतात. पण दुसरीकडे जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत राहिली आणि डॉलरची ताकद अशीच कायम राहिली तर सोने आणि चांदी दोन्हीवर दबाव कायम राहू शकतो. त्यामुळे पुढील काही महिने बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण जगातील मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जातात यावर सोन्याचं भविष्य ठरणार आहे. पण भारताबद्दल बोलायचं झालं तर इथे सोनं फक्त एक गुंतवणूक नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आणि भावनांचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात लग्न समारंभ असो, सण असो किंवा घरातला एखादा खास क्षण असो, सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. अनेक कुटुंबांमध्ये आजही पिढ्यानपिढ्या सोनं जपून ठेवण्याची परंपरा आहे आणि ते फक्त दागिना म्हणून नाही तर भविष्यातील सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. ग्रामीण भागात तर सोनं म्हणजे एक प्रकारची बचत मानली जाते, कारण जेव्हा आर्थिक अडचणी येते तेव्हा लोक सोनं विकून किंवा तारण ठेवून पैसे उभे करतात. म्हणूनच भारतात सोन्याला केवळ धातू म्हणून नाही तर विश्वास, परंपरा आणि सुरक्षित भविष्य यांचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. आणि कदाचित याच कारणामुळे जगात कुठेही कितीही आर्थिक बदल झाले तरी भारतीयांच्या मनात सोन्याचं स्थान कायम विशेष राहणार आहे. पण आता मोठा प्रश्न तुमच्यासमोर आहे की सध्याच्या या परिस्थितीत सोनं खरेदी करावं की थांबावं? कारण बाजारातील हालचाली वेगाने बदलत आहेत आणि पुढील काही महिन्यात किमती कोणत्या दिशेने जातील यावर अनेक कुटुंबांचे आर्थिक निर्णय अवलंबून असतील. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कधीकधी योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णयही भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. आणि कदाचित पुढील काही दिवसात सोन्या चांदीच्या बाजारातून अशीच एखादी मोठी बातमी समोर येऊ शकते जी संपूर्ण बाजाराचं चित्र बदलून टाकू शकते. त्यामुळे या विषयावर पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी बाजारातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.